श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। हिंदू धर्मानुसार सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाला अशुभ मानलं जातं। असं म्हणतात की जेव्हा ग्रहण लागतं तेव्हा नकारात्मकता वाढते, त्यामुळे या दरम्यान पूजा पाठ किंवा कोणतेही शुभ कार्य केलं जात नाही। मैत्रिणींनो, सूर्यग्रहणाच्या दिवशी राहू आणि केतू या पापग्रहांचा प्रभाव वाढतो, ते सक्रिय होतात। सूर्यग्रहण ही खगोलशास्त्रीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात सुद्धा त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। त्याचे चांगले वाईट परिणाम हे माणसावर होत असतात, हे सांगितलं गेलेलं आहे। म्हणूनच आपल्याकडे पूर्वीपासून ग्रहण हे पाळलं जातं। ग्रहणामध्ये सूतक काळावर विशेष लक्ष दिलं जातं। या काळात काही नियमांचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण कधी लागणार आहे, हे ग्रहण भारतामध्ये दिसणार आहे का, तसेच गर्भवती महिलांनी हे ग्रहण पाळावे का, त्याचा सूतक काळ, वेद काळ, ग्रहण स्पर्श अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा। लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सर्वात प्रथम पाहूया सूर्यग्रहण म्हणजे काय। ज्या वेळेला चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि सूर्य हा अंशतः किंवा पूर्णपणे चंद्रामुळे झाकला जातो, या स्थितीला सूर्यग्रहण असे म्हणतात। सूर्यग्रहणात चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये जातो, तेव्हा यावेळी सूर्यप्रकाश हा पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही आणि दिवसाला देखील संपूर्ण काळोख म्हणजेच अंधार होतो। तर या सर्व घटनेला सूर्यग्रहण असे म्हणतात। ज्योतिषशास्त्रानुसार 2025 मधील शेवटचे सूर्यग्रहण हे 21 सप्टेंबर 2025 रोजी रविवारी होणार आहे। म्हणजेच या दिवशी रविवारी सूर्यग्रहण आणि पितृपक्षाची अमावस्या म्हणजे सर्वपित्री अमावस्या हे दोन्ही एकत्र आलेलं आहे। भारतीय वेळेनुसार हे ग्रहण 21 सप्टेंबर रोजी रात्री 10:59 सुरू होईल ते पहाटे 3:23 पर्यंत असणार आहे। या ग्रहणाचा एकूण कालावधी हा 4 तास 24 मिनिटांचा असणार आहे। हे सूर्यग्रहण आंशिक सूर्यग्रहण असेल, म्हणजेच हे ग्रहण खंडग्रास सूर्यग्रहण असेल। याचा अर्थ असा की सूर्याचा काही भाग हा चंद्राच्या मागे झाकला जाईल। ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणाच्या 12 तास आधी हा सूतक काळ सुरू होतो आणि ग्रहण कालावधी संपल्यानंतर हा सूतक काळ संपतो। सूतक काळ फक्त त्या ठिकाणीच पाळायचा आहे जिथे ग्रहण दिसणार आहे। तर हे ग्रहण कुठे दिसणार नाही हे आपण जाणून घेऊया। तर सर्वात महत्त्वाची आनंदाची गोष्ट म्हणजे हे जे शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे तर ते भारतात दिसणार नाही, त्यामुळे सूतक काळ देखील त्याचा वैध राहणार नाही। म्हणजे सूतक काळ आपल्याला पाळायची गरज नाही किंवा कुठलेही नियम पाळायची गरज नाही। विशेषतः गर्भवती महिलांनी हे ग्रहण पाळू नये असं सांगितलं जात आहे। तर मंडळी, मैत्रिणींनो, जरी हे ग्रहण भारतात दिसणार नसलं तरी ज्योतिषशास्त्रानुसार गर्भवती महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी, मन शांत ठेवावं असं ज्योतिषशास्त्र सांगतं। मैत्रिणींनो, ग्रहणाच्या दिवशी राहू आणि केतू या पापग्रहांचा प्रभाव वाढतो, ते सक्रिय होतात। सूर्यग्रहण ही खगोलशास्त्रीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात सुद्धा त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। त्याचे चांगले वाईट परिणाम हे माणसावर होतातच, हे सांगितलं गेलेलं आहे। या काळात निसर्गात होणाऱ्या बदलांचा मनुष्याच्या शरीरावर परिणाम होत असतो। त्यात गर्भवती स्त्रिया या 2 जीवांचा सांभाळ करत असतात। बाह्य स्थितीत त्यांच्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो। म्हणूनच गर्भवती महिलांनी ग्रहण काळात विशेष काळजी घ्यायला हवी असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं गेलेलं आहे। हिंदू धर्मामध्ये कुंडलीतील ग्रहांच्या हालचालीवर तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी घडत असतात। ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण हे दोन्ही 12 राशींच्या लोकांवर परिणाम करतात। मैत्रिणींनो, धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहणाची घटना शुभ मानली जात नाही। जर तुम्ही धार्मिक गोष्टीवर विश्वास ठेवत असाल तर मी जे पुढे तुम्हाला नियम सांगणार आहे तर त्या नियमांचं तुम्ही पालन करू शकता। असं मानलं जातं की ग्रहणाच्या वेळी काही विशेष गोष्टींची काळजी घेतली तर कुटुंबाच्या आणि व्यक्तीच्या जीवनावर वाईट परिणाम होत नाही। ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण काळात व्यक्तीच्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो, ज्याचा व्यक्तीच्या जीवनावर नक्कीच चांगला किंवा वाईट परिणाम हा होत असतो। तर हे टाळण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक नियम सांगितलेले आहेत। अशा परिस्थितीत गर्भवती महिलांनी या काळात काही गोष्टींची काळजी घेण्याचा सल्लाही ज्योतिषशास्त्र देतं। असे मानले जाते की ग्रहण काळात गर्भवती महिलांनी कोणतेही विशेष काम करू नये। असे केल्याने न जन्मलेल्या बाळावर त्याचा वाईट परिणाम होत असतो। तर असे कोणते नियम आहेत जे की ग्रहण काळात गर्भवती महिलांनी पाळायला हवेत?
असे कोणते नियम आहेत ज्यांचे पालन केल्याने गर्भवती महिलेच्या पोटी जन्माला येणारे बाळ हे निरोगी जन्माला येईल? तर ते आपण यापुढे जाणून घेऊया. पहिला नियम असा आहे तीक्ष्ण वस्तू. गर्भवती महिलांनी ग्रहण काळामध्ये चाकू, कात्री, सुया इत्यादी ज्या धारदार वस्तू आहेत तर त्या वस्तू ग्रहण काळामध्ये वापरणं टाळावं. असं मानलं जातं की या नियमांचे पालन न केल्यास बाळाच्या कोणत्याही भागाला हानी पोचू शकते. यानंतरचा दुसरा नियम आहे घराबाहेर पडू नये. गरोदर महिलांनी सूर्यग्रहण काळात घराबाहेर पडणे टाळावे. असे मानले जाते की जर एखाद्या गर्भवती महिलेने ग्रहण पाहिले तर त्याचा थेट परिणाम तिच्या न जन्मलेल्या मुलाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. जन्मानंतर मुलाच्या शरीरावर काही ना काही डाग हा नक्कीच पाहायला मिळतो. यानंतर तिसरा नियम असा आहे ग्रहण काळामध्ये तयार केलेले अन्न टाळावे. गरोदर महिलांनी ग्रहण काळात तयार केलेले अन्न खाऊ नये. असे म्हणतात की यावेळी पडणारे जे काही हानिकारक किरण आहेत तर ते अन्न दूषित करतात. ग्रहण कुठेही दिसत असलं, भारतामध्ये कुठल्याही भागामध्ये किंवा जगामध्ये कुठल्याही भागात जरी हे ग्रहण दिसत असलं तरी त्याचे सूक्ष्म कण हे वातावरणामध्ये मिक्स झालेले असतात. तर त्या सूक्ष्म कणांचा आपल्यावरती, आपल्या बाळावरती कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून हे ग्रहणाचे जे काही 3-4 तास आहेत तर ते तुम्ही नक्कीच पाळू शकता. यानंतरचा चौथा नियम असा आहे ग्रहणानंतर अंघोळ करणं आवश्यक आहे. ग्रहण संपल्यानंतर गर्भवती महिलेने अंघोळही केलीच पाहिजे, अन्यथा तिच्या बाळाला त्वचेशी संबंधित आजार होऊ शकतात. तर मैत्रिणींनो, तुम्ही म्हणाल की ग्रहण हे रात्री संध्याकाळी 3:30 वाजता संपणार आहेत, मग आम्ही त्यावेळेस अंघोळ करावी का? तर नाही, तुम्ही ग्रहण संपल्यानंतर तुम्ही झोपून घ्यायचं आहे आणि मग तुम्ही सकाळी उठल्यानंतर कुठलेही काम न करता मग तुम्ही अंघोळ केली तरीही चालेल. तर हा ग्रहणाचा जो काही नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी गर्भवती महिलांनी त्यांच्या जिभेवर तुळशीची पाने ठेवून या दिवशी तुम्ही जे काही ग्रहणाचे 3-4 तास आहेत तर त्या दरम्यान हनुमान चालीसा पाठ करू शकता, दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता. यानंतरचा 5वा नियम असा आहे ग्रहण काळामध्ये पती पत्नीने शारीरिक संबंध ठेवणे टाळावे. याशिवाय ग्रहण काळात झोपणे किंवा कोणतेही औषध घेणे, देवाच्या मूर्तींना स्पर्श करणे टाळावे. 6वा नियम असा आहे अनादी काळापासून असे मानले जाते की ग्रहणाचा गर्भाच्या विकासावर परिणाम होतो आणि गर्भवती महिलेच्या शरीरात हार्मोनल बदल देखील होतात. या बदलांमुळे गर्भवती महिलेच्या मूडमध्ये स्विंग, चिंता, लालसा जाणवते. तर याला कोणताही शास्त्रीय आधार नसला तरीही हा धोका टाळण्यासाठी भारतामध्ये गर्भवती महिलांना ग्रहण काळात घराबाहेर पडण्यास मनाई केलेली आहे. तर मैत्रिणींनो, जी ग्रहणं भारतातून दिसत नाहीत ती भारतातून पाळायला देखील मान्य नाहीत. म्हणजेच काय तर धार्मिकदृष्ट्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे देखील या ग्रहणाचं महत्त्व नाही आणि या ग्रहणांचा सूतक काळ, वेदकाळ पाळण्याची गरज नाही. म्हणून गर्भवती किंवा इतर कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही, कारण ग्रहण ही खगोलशास्त्रीय घटना आहे आणि ग्रहणामुळे तुमच्या बाळावर, तुमच्यावर काही विपरीत परिणाम होईल असं बिलकुल नाही. फक्त मोठ्यांचं ऐकण्याचं समाधान आपल्याला मिळावं. पूर्वापारपासून या सगळ्या चालीरीती चालत आलेल्या आहेत आणि ग्रहण काळात असं म्हटलं जातं की धार्मिक कार्य केले तर त्याचे पुण्यफळ जास्त मिळतं. त्यामुळे ग्रहण काळामध्ये तुम्ही जप, मंत्र, अनुष्ठान या गोष्टी नक्कीच करू शकता. त्यामध्ये तुम्ही हनुमान चालीसा, दुर्गा सप्तशती पाठ, गणपती अथर्व शीर्ष या सगळ्या गोष्टी करणं महत्त्वाचे आहेत. यामुळे तुम्हाला मनाची शांती देखील मिळेल आणि मनामध्ये थोडीशी जी काही भीती असेल तर ती देखील दूर होईल. तुम्ही जर गर्भवती असाल तर कुठलंही ग्रहण असेल, म्हणजे जे भारतात दिसत असेल तर ते सुद्धा एवढं अतिशय स्ट्रिक्ट असं पाळायची गरज नाही. म्हणजेच लघवीला न जाणं, जेवण न करणं, टॉयलेटला न जाणं या सगळ्या गोष्टी पाळण्याची किंवा त्या न करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे तुम्ही जरी ग्रहण भारतामध्ये दिसत असलं तरी तुम्ही बाथरूमला जाऊ शकता, जेवण करू शकता. ज्या काही धारदार वस्तू असतात त्या वापरू नये आणि ग्रहण काळामध्ये घराच्या बाहेर जाऊ नये, कारण ग्रहणाचे जे काही दूषित किरण असतात ते वातावरणामध्ये मिक्स झालेले असतात, त्याचा परिणाम आपल्यावर होऊ शकतो. म्हणून आपल्याला हे ग्रहण पाळायला लावलं जातं. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर धार्मिक गोष्टीवर विश्वास ठेवत असाल तर या नियमांचं तुम्ही पालन करू शकता, अथवा तुम्ही हे नियम नाही पाळले तरीही काही हरकत नाही. तर आशा करते की तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, अजूनही काही तुमच्या मनामध्ये शंका असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंटद्वारे विचारू शकता. आजचा हा व्हिडिओ इथेच संपतोय. कसा वाटला तुम्हाला नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.